नमस्कार, मी ओंकार लवेकर, दैनिक चालू वार्ता मराठवाडा प्रतिनिधी, नांदेड। आज मी एक अशा शिक्षकाला भेटायला आलोय। त्या शिक्षकानं आन बान शान आणि आपलं अख्खं आयुष्य विद्यार्थ्यांसाठी घातलंय। नुसतं विद्यार्थ्यांसाठीच घातलं नाही, तर त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना त्यांचा विकास गुणात्मक कसा होईल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी कार्य केलेलं आहे। नुसतं कार्यच केलेलं नाही, त्यांना पंचायत समिती कंधार, जिल्हा परिषद नांदेड, राज्य पुरस्कारापर्यंत शासनाने त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहेत। असे शिक्षक हे परवाच्या दिवशी दिनांक 31/7/2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत। अशा शिक्षकाची आपण आज दैनिक चालू वार्ता मार्फत मुलाखत घेत आहोत। त्यांचं नाव आहे दीपक त्र्यंबकराव कुलकर्णी। नमस्कार कुलकर्णी सर। नमस्कार कुलकर्णी सर, आज तुम्ही वयाची किती वर्ष तुमची झाली, किती वर्ष झाले तुम्ही नोकरी केलात आणि नोकरी कुठे कुठे केलात हे आम्हाला सांगू शकाल का? मी जिल्हा परिषद नांदेड परिक्षेत्रामध्ये जवळपास 37 वर्ष 6 महिने अव्याहतपणे सेवा केलेली आहे। माझी प्रथम नेमणूक दिनांक 25/1/88 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथे जवळपास 6 ते 7 वर्ष कार्यरत होतो। त्यानंतर नवघरवाडी येथे तिथेही जवळपास 7 ते 8 वर्ष काम केलं। त्यानंतर सुजानवाडी येथेही 4 वर्ष झालं काम केलं। नंतर हडोळी तालुका लोहा ह्याही ठिकाणी काम केलं। त्यानंतर जिल्हा परिषद हायस्कूल कलंबर तालुका लोहा इथे जवळपास मी 10 वर्ष सेवा केलेली आहे आणि त्यानंतर माझी किनवट येथे 1 वर्षासाठी बदली झाली आणि त्यानंतर पुन्हा प्रमोशनने उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव या ठिकाणी मी रुजू झालो आणि आता सध्या तिथे कार्यरत आहे। कुलकर्णी सर, तुमच्या वयाचे जवळपास इतके वर्ष तुमची नोकरी झालेली आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे, अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे, म्हणूनच शासनाने तुम्हाला 0 पासून राज्य पुरस्कारापर्यंत दिले। तुमच्या आयुष्यातला एक प्रसंग मला माहित आहे आणि आठवते सुद्धा की तुमच्या या शिक्षणामुळे तुम्हाला नवघरवाडी इथं गावकऱ्यांनी सत्कार केला होता तुमच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये। तो प्रसंग आम्हाला सगळ्यांना सांगू शकताल का? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवघरवाडी या गावामध्ये आम्ही 2 शिक्षक कार्यरत होतो। गाव छोटं, विद्यार्थी संख्या 50 ते 60च्या आसपास आणि त्या ठिकाणी आम्ही दोन्ही शिक्षकांनी, मी आणि माझे सहकारी, ते आज माझे सहकारी आज नाहीत, त्याचा मला खेद आहे, दोघांनी अतिशय प्रामाणिकपणे त्या नवघरवाडी या गावामध्ये विद्यार्थ्यांचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं। त्या ठिकाणचा एक 1999चा कारगिलचा एक प्रश्न होता। कारगिलच्या युद्धाच्या वेळी आमच्या शाळेचं विद्यार्थ्यांचं काही योगदान असावं म्हणून आमच्या शाळेतल्या मुलांनी खाऊसाठी जे पैसे जमा केले होते 1-1 रुपया, तो निधी आम्ही कारगिल निधी म्हणून आम्ही एक तरुण भारत वृत्तपत्राने एक मोहीम राबवली होती की ज्या ज्या शाळेकडून किंवा कोणत्याही संस्थेकडून जे काही निधी येईल तो शासनाला दिला जाईल आणि त्याच्यामध्ये युद्धासाठी आपलं काही योगदान राहावं देशासाठी म्हणून ती एक मोहीम चालू केली होती आणि त्या मोहिमेमध्ये आमच्या शाळेतले विद्यार्थी आणि आम्ही सर्व सहभागी झालो आणि सर्व मुलांनी खाऊचे पैसे कारगिल निधीला दिले। हा एक त्यातला अतिशय लक्षात आणण्यासारखा आणि आम्हाला मनावर बिंबवणारा हा प्रसंग आहे। काही हरकत नाही सर, खूप चांगली गोष्ट आहे की म्हणजे एवढं चांगली गोष्ट तुमच्या शाळेनं केली। त्यावेळेस तुमचे गट शिक्षणाधिकारी तुमच्या शाळेला स्वतः येऊन तुमचा सत्कार केला होता। कैलासवासी बिरादार सर, नारायण बिरादार सर यांनी सत्कार केला होता। ते वर्तमानपत्रामध्ये त्या बातम्या आल्या होत्या की ते तुमच्या गौरवास्पद आहे की एखादा पंचायत समितीचा अधिकारी येऊन स्वतः तुमच्या शाळेत येऊन सत्कार करणं ही तुमच्या कार्याची पावती आहे। पण अशा आयुष्यातले 1-2 तुम्ही प्रसंग सांगू शकता की तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल झाले आणि ते शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी तुम्हाला असे कोणते प्रसंग आठवू शकतात ते सांगताल का? नवघरवाडी या शाळेत असताना गावकऱ्यांनी तिथल्या आमच्या कार्याची नोंद घेऊन गाव पातळीवरच आमच्या दोघाही शिक्षकांचा गावकऱ्यांनी सत्कार केला आणि त्या सत्काराची दखल घेऊन तालुका प्रशासनाने आम्हाला दोन्ही शिक्षकांना पंचायत समिती कंधारने तालुका पुरस्काराने सन्मानित केले। याबद्दल खरोखरच आम्हाला सुद्धा आनंद वाटतो। त्यावेळेस ते गट शिक्षणाधिकारी आदरणीय, आज ते हयात नाहीत, माननीय बिरदार साहेब, त्यांनी आमच्या शाळेमध्ये येऊन आमचा सुद्धा सत्कार केला, आमच्या कार्याची नोंद घेतली आणि पंचायत समितीला सुद्धा आमच्या कार्याची नोंद घेऊन पंचायत समिती स्तरावर आमच्या त्यांनी सत्कार केला। अशा प्रकारे हा एक प्रसंग आहे। नवघरवाडी शाळेमध्ये एक विद्यार्थी होता, ओंकार नवघरे नावाचा विद्यार्थी होता, अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी होता।
त्यावेळेसच्या वृत्तपत्र समूहांनी आम्हाला ह्या घटनेची प्रत्यक्ष येऊन पाहणी केली, मुलांना विचारले प्रश्न आणि खरोखरच तो मुलगा 4 सेकंदात गणिताची उत्तरे देऊ लागला. आणि या सर्वांनी नोंद घेऊन आणि वर्तमानपत्रामध्ये ह्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्या मुलाचाही गौरव झाला त्यामुळे आणि आमच्या दोन्ही शिक्षकांचाही त्या विद्यार्थ्यामुळे आमचा गौरव झाला. ही गोष्ट आमच्यासाठी खरोखरच चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची पण आहे. तुमचं मूळ शिक्षण कुठं झालेलं आहे? मेन मूळ शिक्षण कुठलं आहे? मी टिळकी येथे तालुका लोहा हे माझं मूळ गाव. माझ्या मूळ गावामध्ये मी 7वीपर्यंत शिक्षण घेतलं. ग्रामीण भागामध्ये अतिशय कठीण परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिळकी येथे माझं 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण झालं. खरोखरच त्या काळी आम्हाला शिकवणारे आमचे गुरुवर्य, त्यांचा मला आजही त्यांचा अभिमान वाटतो. त्यांची शिस्त, विद्यार्थ्यांप्रती असणारं प्रेम, तीच गुण आम्ही घेऊन आमच्यासुद्धा कार्यामध्ये विद्यार्थ्यांविषयी तळमळ, प्रेम, जिव्हाळा सातत्याने कायम ठेवून आपल्या विद्यार्थ्याची, आपल्या शाळेतील मुलांची गुणवत्ता कशी वाढेल, मुलं कशी गुणी बनतील एवढंच नव्हे तर माणूस म्हणून कशी जगतील ह्याही गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं. आणि विद्यार्थी हा एखाद्या वेळेस अधिकारी बनला नाही चालेल, पण तो नक्कीच माणूस बनला पाहिजे या दृष्टीने आम्ही मूल्य शिक्षणाचं सुद्धा मुलांना शिक्षण दिलं आणि त्यांना माणुसकीचे धडे देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. सर नमस्कार. आपल्या काळामध्ये असे कोणते विद्यार्थी घडलेत का त्यांनी शिष्यवृत्ती धारक झाले किंवा नवोदय विद्यालयामध्ये तुमचे पात्र झालेत? असे किती विद्यार्थी तुम्हाला आठवतात आणि ते कोण्या शाळेवरचे झाले? माझ्या प्रत्येक ज्या ज्या शाळेमध्ये मी काम केलं आहे त्या प्रत्येक शाळेमध्ये 1-2 तरी विद्यार्थी हे नवोदय किंवा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत. कलंब हायस्कूलचं जर जास्त तुम्हाला उदाहरण सांगितलं तर माझ्या एकाच वर्षी 8 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षा धारक झालेले आहेत. नवगरवाडी शाळेमध्ये 1 विद्यार्थी धारदार आहे, खंडूजी रेंजी म्हणून. आणि सुजानवाडी या शाळेमध्ये भूमे नावाचा विद्यार्थी, तोही शिष्यवृत्ती धारक झाला आहे. आणि आत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव याही ठिकाणी 1 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाला आहे. सर मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये इतकी नोकरी झाली, आयुष्यामध्ये असे कोणते विद्यार्थी आहेत की आज ते उच्च पदाला गेलेत? अशा काही विद्यार्थ्यांची तुम्ही नावं सांगू शकता का? कलंबर या जिल्हा परिषद शाळेमध्ये आमची एक विद्यार्थिनी होती, गोरे नावाची विद्यार्थी, मला तिचं नाव आठवत नाही. ती आज MBBS MD आहे. अनेक विद्यार्थी इंजिनियर्स आहेत. अनेक विद्यार्थी देशाच्या सेवेमध्ये काम करत आहेत, सैनिक म्हणून काम करत आहेत. अनेक विद्यार्थी माझे शिक्षक आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत. प्रत्येक पदावर विद्यार्थी, आता मला त्यांचे नाव आठवत नाही, परंतु बहुतांश मुलं हे चांगल्या पदावर गेलेले आहेत आणि त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. हे दीपक कुलकर्णी सर हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्यांच्या हाडामासामध्ये हा विद्यार्थी भिगलेला आहे आणि ह्यातूनच त्यांची देशसेवा, देशभक्ती आपल्याला दिसून येते. सर मला तुम्हाला खरं विचारायचं की आज तुम्ही सेवानिवृत्त होता, या प्रसंगी तुम्हाला लोकांना काय सांगायचं आणि तुमच्या भावना काय हे मला सांगा. खरोखरच या 37 वर्ष 38 वर्ष सेवा केल्यानंतर भगवंताने मला खरोखरच अतिशय चांगल्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. विद्यार्थ्यांसारखं पवित्र कार्य करण्याचं काम माझ्या हातून भगवंताने करून घेतलं आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण ज्ञानदाना एवढं पवित्र असं कुठलंही कार्य नाही आणि ते कार्य करत असताना प्रामाणिकपणे हे विद्यार्थी माझे आहेत अशा प्रकारची भावना ठेवून तळमळीने त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि त्याच गोष्टीचा माझ्या जीवनामध्ये खरोखरच कुठल्याही गोष्टीचे त्या विद्यार्थ्यांच्याच आशीर्वादामुळे मला जो तालुका पुरस्कार मिळाला आहे, जिल्हा पुरस्कार मिळाला आहे, राज्य पुरस्कार मिळाला आहे नव्हे, माझी कार्याची नोंद शिक्षण सचिव सुमित मल्लिक साहेबांनी माझ्या कार्याची देखील गुणवत्तापूर्ण चाचणीमध्ये, पायाभूत चाचणीमध्ये माझ्या शाळेची गुणवत्ता 91% आली होती. त्या पथकाने सहाय्यक संचालक चिखलगे साहेब आले होते माझ्या शाळेवर आणि त्यांनी माझ्या शाळेची गुणवत्ता तपासणी केली सुजानवाडी येथे. तर त्यांची गुणवत्ता आली 94%. या कार्याची दखल घेऊन मला मंत्रालयामधून शिक्षण सचिव माननीय सुमित मल्लिक साहेबांचं आपलं कार्य खूप आपण ग्रामीण भागामध्ये प्रामाणिकपणे काम करतात आणि आपल्या कार्याची आम्ही नोंद घेतलेली आहे आणि तुमचं कार्य हे अभिमानास्पद आहे अशा प्रकारचं आणि तुमचं मी अभिनंदन करतो अशा प्रकारचं माननीय सुमित मल्लिक साहेबांचं पत्र सुद्धा आलेलं आहे. बघा मित्रांनो, आपला देश, भारत देश हा खरंच खूप महान आहे आणि खरं हा शिक्षक हा शिल्पकार आहे. शिक्षक जसा घडवल तसं विद्यार्थी घडल, विद्यार्थी घडल तसं देश घडेल, देश घडेल त्याच्यावर सुजलाम सुफलाम तर तयार होईल.
अशी ध्येयवेळी शिक्षक, अशी ध्येयाने वेळी पागल झालेली शिक्षक ही आपल्या देशामध्ये काम करतात. ती विशेषतः महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करून आपल्या भारताचा कसा विकास होईल, विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कसं शिक्षण देता येईल, वेळ प्रसंगी उपाशी राहून ऊन पाऊस वारा हे तिन्ही आपल्या डोक्यावर घेऊन, आपल्या वेळ प्रसंगी संसार बाजूला ठेवून, आपले हेतू पुरस्कार काम बाजूला ठेवून विद्यार्थ्यांचा कसा शिक्षण होईल, त्या शिक्षण कसं होईल आणि आपल्या देशाचा कसा विकास होईल आणि उन्नती कशी होईल अशी ध्येयवेळ दीपक कुलकर्णी सर हे आता नुकतेच 31 तारखेला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना आमच्या दैनिक चालू वार्तामार्फत आम्ही शुभेच्छा देऊ आणि मी मराठवाडा उपसंपादक ओंकार लवेकर